Hello students, today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnashod Pariksha. Lesson number 4, fractions and decimal fractions. We read the fraction 5 upon 7 as the numerator 5 and denominator 7. So here 5 is the numerator and 7 is the denominator. That is upper number is the numerator. अप्पर नंबर लाईनच्या वर जो नंबर आहे तो न्यूमरेटर आहे अँड द लोअर नंबर इज डिनॉमिनेटर. आणि या लाईनच्या खाली जो नंबर आहे म्हणजे 7 हा काय झाला डिनॉमिनेटर झाला. इफ द डिनॉमिनेटर्स आर सेम इन द फ्रॅक्शन देन द हायेस्ट फ्रॅक्शन इज दॅट इन विच द न्यूमरेटर इज हायेस्ट. आता समजा जर आपल्याला ठरवायचं आहे की हायेस्ट फ्रॅक्शन कोणतं आहे, पण या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम असायला पाहिजे. मग हायेस्ट फ्रॅक्शन कसा ठरवायचा तर पहा, इन द फ्रॅक्शन 3/5, 7/5, 8/5, 4/5. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर कसं आहे सेम आहे, सगळीकडे 5 हाच डिनॉमिनेटर आहे. पण जर न्यूमरेटर पाहायला गेलो तर 3, 7, 8, 4 म्हणजे ग्रेटर न्यूमरेटर कोणता आहे तर 8 हा ग्रेटर न्यूमरेटर आहे. म्हणून हायेस्ट फ्रॅक्शन कोणता होणार आहे तर 8/5. 8/5 इज द हायेस्ट फ्रॅक्शन. In the fractions where the numerators are same, then the fraction whose denominator is high, that fraction is lowest fraction, and the fraction with low denominator is the highest. आता पहा, मगाशी जसं सांगितलं त्याच्या अपोजिट आहे. In the fractions 6/7, 6/9, 6/8, 6/3 या ठिकाणी न्यूमरेटर सारखा आहे म्हणजे 6 हाच न्यूमरेटर आहे. पण डिनॉमिनेटर पहा 7, 9, 8, 3 असं आहे. मग या ठिकाणी इथे जसं सांगितलं त्याच्या अपोजिट लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला असं वाटेल 6/9 हा हायेस्ट आहे, पण तसं नाही आहे. न्यूमरेटर जेव्हा सेम असेल तेव्हा रूल काय सांगितलेला आहे की सगळ्यात छोटा जो न्यूमरेटर आहे तो काय असणार आहे हायेस्ट फ्रॅक्शन असणार आहे. म्हणजे 6/3 हा हायेस्ट फ्रॅक्शन असेल तर 6/9 हा कसा असणार आहे लोएस्ट फ्रॅक्शन असेल. या ठिकाणी कन्फ्युजन करायचं नाही, ठीक आहे. 6/9 हा कसा असणार आहे लोएस्ट फ्रॅक्शन असणार आहे, तर 6/3 हा हायेस्ट फ्रॅक्शन असणार आहे. 6/9 is the lowest fraction and 6/3 is the highest fraction. In any fraction, if the numerator and denominator is multiplied or divided by a same number, then that fraction is always equal to the original fraction. For example, 2/7 is equal to 2 multiplied by 3 upon 7 multiplied by 3 is equal to 6/21. In this fraction 2/7 and 6/21 are equal fractions. आता 2/7 आणि 6/21 याला इक्वल फ्रॅक्शन का म्हटलं असेल तर आता 2/7 म्हणजे न्यूमरेटरला सुद्धा 3नीच मल्टिप्लाय केले आणि डिनॉमिनेटरला सुद्धा 3नीच मल्टिप्लाय केले म्हणजे 6/21 हा इक्वल फ्रॅक्शन झाला. आता समजा आपण 2/7 ला या 3च्या ऐवजी 5नी मल्टिप्लाय केलं असतं म्हणजे 5 2 जा 10 आलं असतं आणि इथे 7 5 जा 35 आलं असतं, ठीक आहे. म्हणजे 10/35. मग हे 3 इक्वल फ्रॅक्शन मिळाले असते म्हणजे 2/7, 6/21 आणि जो सांगितला म्हणजे 10/35 हे इक्वल फ्रॅक्शन मिळाले असते. चला पुढे जाऊया. इन द फ्रॅक्शन्स वेअर द डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर बाय 1, देन फ्रॅक्शन विच हॅज द लोएस्ट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज द लोएस्ट अमंग ऑल. आता प्रत्येक ठिकाणी थोडासा चेंज आहे पहा. फॉर एक्झाम्पल 5/6, 4/5, 2/3, 3/4, 7/8. आता इथे नीट पहा तुम्ही. आता डिनॉमिनेटर ग्रेटर आहे 5/6. आता डिनॉमिनेटर 6 आहे पण या दोघांमधला जर डिफरन्स पाहिला तर किती येतोय 1 येतोय. पण ग्रेटर कोण आहे डिनॉमिनेटर. इथे पण तसंच आहे. 4 म्हणजे ग्रेटर 4/5 मध्ये ग्रेटर कोण आहे 5. दोघांमधला डिफरन्स आहे 1 म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरपेक्षा
एकनी काय आहे तर ग्रेटर आहे. 2 आणि 3 याच्यामध्ये डिफरन्स पण 1 आहे, म्हणजे 3 हा ग्रेटर आहे, म्हणजे डिनॉमिनेटर ग्रेटर आहे न्यूमरेटरपेक्षा. या ठिकाणी पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे. मग अशा वेळेला काय सांगितलेलं आहे ते पाहूया. इन दिस द डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर बाय 1, सो 2/3 इज द लोएस्ट फ्रॅक्शन. ठीक आहे, समजलेलं आहे. 2/3 हा लोएस्ट फ्रॅक्शन म्हटलं. का लोएस्ट फ्रॅक्शन म्हटलं कळलेलं आहे. तर आता या ठिकाणी पहा, डिनॉमिनेटर 3 आहे, न्यूमरेटर 2 आहे. 3 आणि 2 याच्यातला डिफरन्स किती झाला? 1 झाला, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे 2/3 हा लोएस्ट फ्रॅक्शन आहे. आणि 7/8 इज द हायेस्ट फ्रॅक्शन. आणि सगळ्यात हायेस्ट फ्रॅक्शन कुठला झाला? 7/8. म्हणजे न्यूमरेटरकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कुठला न्यूमरेटर सगळ्यात स्मॉल दिसतोय तर 2 आहे. या ठिकाणी ग्रेटर कुठला दिसतोय तर 7 आहे, म्हणजे 2/3 हा लोएस्ट झाला, तर 7/8 हा हायेस्ट फ्रॅक्शन मिळेल. In the fraction where the numerator is greater than the denominator and the difference between them is same, then the fraction which has the highest numerator and denominator is the lowest among all. For example, 6/5, 5/4, 3/2, 4/3 and 8/7. So observe these numerator and denominator. Numerator is greater than that of numerator. 6 ग्रेटर आहे कोणापेक्षा तर 5 पेक्षा. 5 ग्रेटर आहे कोणापेक्षा? 4 पेक्षा. म्हणजे जर वरती न्यूमरेटर जर ऑब्झर्व केलेत तर हे न्यूमरेटर कसे आहेत? ग्रेटर आहेत. कोणापेक्षा ग्रेटर आहेत? तर ते डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर आहेत. कितीनी? 1नी. In this the numerator is greater than the denominator by 1, so 3/2 is the highest fraction and 8/7 is the lowest fraction. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 3/2 हा हायेस्ट फ्रॅक्शन असणार आहे. लक्षात ठेवा, इथे अजिबात कन्फ्युजन व्हायचं नाही. 3/2 हा हायेस्ट फ्रॅक्शन असणार आहे, तर 8/7 हा लोएस्ट फ्रॅक्शन असणार आहे. का समजलेलं आहे का? कारण न्यूमरेटर ग्रेटर आहे कोणापेक्षा? डिनॉमिनेटरपेक्षा. त्याच्यानंतर इथे सुद्धा तसंच सांगितलेलं आहे. न्यूमरेटर हा सेम आहे आणि डिनॉमिनेटर कसे आहे? डिफरंट आहे. तेव्हा काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं? 6/3 हा काय सांगितलं होतं तर लोएस्ट फ्रॅक्शन सांगितलेलं होतं. सॉरी, हायेस्ट फ्रॅक्शन सांगितलेलं होतं. तर 6/9 हा लोएस्ट फ्रॅक्शन सांगितलेलं होतं. तसंच या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे बघूया. मिक्स नंबर. द फ्रॅक्शन्स कंटेनिंग इंटीजर्स आर कॉल्ड एज मिक्स नंबर. आता मिक्स नंबर मला असं वाटतं स्टँडर्ड 5th मध्ये तुम्हाला झालेला आहे. एक्झाम्पल 9 and 3/7. आता 9 हा काय झाला? इंटीजर झाला. 3 न्यूमरेटर तर 7 डिनॉमिनेटर. A mixed number can be converted to a fraction as 9 multiplied by 7 plus 3 is equal to 66, that is 66/7. म्हणजे याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण, ठीक आहे, 9 7 जा किती येतात? 63 येतात. 63 प्लस 3 किती येतात? तर 66. मग 66/7 असं सुद्धा आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. पुढे पाहूया. डेसिमल फ्रॅक्शन. द डेसिमल फ्रॅक्शन मीन्स अ पॉइंट इज प्लेस्ड समवेअर बिटवीन अ नंबर. आता डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. 6.785, 58.345, 789.64 एटसेट्रा. ही सगळी एक्झाम्पल कशाची झाली? डेसिमल फ्रॅक्शनची झाली. While doing multiplication of a decimal fraction by 10, 100, 1000, the digit remains the same, but the decimal point is shifted towards right in the ratio of the number of zeros after 1. Decimal point हा shift होत जातो. When doing division of a decimal point shift होत जातो, तो कुठे शिफ्ट होत जातो? राईट हँड साईडला शिफ्ट होत जातो. ठीक आहे. While doing division of a decimal
fraction by 10, 100, 1000, the digit remains the same but the decimal point is shifted towards left in the ratio of number of zeros after 1. ठीक आहे. आणि या ठिकाणी जेव्हा डिव्हिजन होते, ठीक आहे, म्हणजे एखादा नंबर आहे, समजा आता हा 6.785 हा जो नंबर आहे, तर जर त्याला आपण 10नी डिवाइड केलं समजा, किंवा 100नी किंवा 1000नी, तर डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार आहे ऑब्व्हियसली. पण कुठे शिफ्ट होणार आहे, तर लेफ्टला शिफ्ट होणार आहे. आता जसं एक्सरसाइज सॉल्व करताना एक्झाम्पल्स येतील, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. द प्लेस व्हॅल्यूज ऑफ एव्हरी डिजिट इन अ डेसिमल फ्रॅक्शन इज डिटरमाइंड बाय द प्लेस ऑक्युपाइड बाय द डिजिट. आता हे सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, द प्लेस व्हॅल्यूज ऑफ 2, 6, 4 इन द number 6.342 are 2/1000, 6 and 4/100. While multiplying a decimal fraction with a decimal fraction, we do the multiplication without considering the decimal point, and the answer we give a point after counting all the decimal digits. या आधीचा जो लेसन होता, लेसन नंबर 3, तेव्हा काही एक्झाम्पलच्या वेळेला हे मी डेसिमल पॉईंटचं तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, व्हिडिओ जर पाहिली असेल तर तुम्हाला समजेल. While doing addition and subtraction of decimal fractions, we have to consider the decimal point and write one below the other. हे सुद्धा आपल्याला स्टँडर्ड 5मध्ये झालेलं आहे. 5th स्टँडर्डमध्ये जेव्हा तुम्ही ॲडिशन केली असेल, ॲडिशन सबट्रॅक्शन केलेली आहे की नाही, तर तेव्हा पॉईंट कुठे द्यायचा, आणि पॉईंट जर देताना चुकलं तर मग एक्झाम्पल ते रॉंग येतं आपलं पूर्ण. चला आता पुढे एक्सरसाइज पाहूया.